नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या वेळेला आपण अतिसंभाव्य काही प्रश्न कव्हर केलेले आहेत. हे प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरती या सर्वांसाठी खूपच महत्त्वाचे आहेत. व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. तर व्हिडिओला सुरुवात करूया. त्या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, खोपोली हा महाराष्ट्रामधला जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? खोपोली हा महाराष्ट्रामधला जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 रायगड जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, महाराष्ट्र राज्याचे राज्यफूल खालीलपैकी कोणते आहे? महाराष्ट्र राज्याचे राज्यफूल खालीलपैकी कोणते आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मोठा बोंडारा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, महाराष्ट्राचा पूर्व पश्चिम विस्तार खालीलपैकी किती किलोमीटर आहे? महाराष्ट्राचा पूर्व पश्चिम विस्तार हा खालीलपैकी किती किलोमीटर आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 800 किलोमीटर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, भारताच्या दक्षिणेला खालीलपैकी कोणता समुद्र आहे? भारताच्या दक्षिणेला खालीलपैकी कोणता समुद्र आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 हिंदी महासागर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5वा, दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी खालीलपैकी कोणती राजधानी आहे? दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी खालीलपैकी कोणती राजधानी आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सिल्वासा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्रामधले पहिले मातीचे धरण खालीलपैकी कोणते धरण आहे? महाराष्ट्रामधले पहिले मातीचे धरण खालीलपैकी कोणते धरण आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 गंगापूर धरण या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, बेडसे लेणी या महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? बेडसे लेणी या महाराष्ट्रामधील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 बेडसे लेणी पुणे जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? संजय गांधी राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 बोरिवली मुंबई या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, झाशीचा दत्तक वारसा खालीलपैकी कोणी नामंजूर केला होता? झाशीचा दत्तक वारसा नामंजूर खालीलपैकी कोणी केला होता? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 लॉर्ड डलहौसी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सरकारची स्थापना खालीलपैकी कोठे केली होती? सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सरकारची स्थापना खालीलपैकी कोठे केली होती? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सिंगापूर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, लोकहितवादींचे पूर्ण नाव खालीलपैकी कोणते नाव आहे? लोकहितवादींचे पूर्ण नाव खालीलपैकी कोणते नाव आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 गोपाळ हरी देशमुख या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, हिंदी अर्थकारणाचे जनक म्हणून खालीलपैकी कोण ओळखले जातात? हिंदी अर्थकारणाचे जनक म्हणून खालीलपैकी कोण ओळखले जातात? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 न्यायमूर्ती रानडे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, गांधीजींनी सन 1930 मध्ये खालीलपैकी कोणते आंदोलन हे सुरू केले होते? गांधीजींनी सन 1930 मध्ये खालीलपैकी कोणते आंदोलन हे सुरू केले होते? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सविनय कायदेभंग आंदोलन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, बाबू गेनूने खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आत्मबलिदान दिले होते? बाबू गेनूने खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आत्मबलिदान दिले होते? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मुंबई या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, BCG ही लस खालीलपैकी कोणत्या रोगापासून बचाव करते? BCG ही लस खालीलपैकी कोणत्या रोगापासून बचाव करते? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 क्षयरोग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, मिठागारांचा जिल्हा म्हणून खालीलपैकी कोणता जिल्हा ओळखला जातो? मिठागारांचा जिल्हा म्हणून खालीलपैकी कोणता जिल्हा हा ओळखला जातो?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 रायगड जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 भारतामध्ये लोकसंख्येचे सर्वात कमी घनतेचे राज्य खालीलपैकी कोणते राज्य आहे? भारतामधील लोकसंख्येमध्ये सर्वात कमी घनतेचे राज्य खालीलपैकी कोणते राज्य आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अरुणाचल प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 महाराष्ट्राच्या पठारी विभागामध्ये खालीलपैकी कोणती मृदा ही मोठ्या प्रमाणामध्ये विखुरलेली आहे? महाराष्ट्राच्या पठारी विभागामध्ये खालीलपैकी कोणती मृदा ही मोठ्या प्रमाणावर विखुरलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 काळी मृदा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 जमशेदपूर हे औद्योगिक शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे? जमशेदपूर हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर वसलेले शहर आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सुवर्णरेखा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 खालीलपैकी कोणते ठिकाण हे मिग विमान निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे? खालीलपैकी कोणते ठिकाण हे मिग विमान निर्मितीसाठी प्रसिद्ध ठिकाण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 नाशिक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 दलदलयुक्त मृदा खालीलपैकी कोणत्या पिकाकरता उपयुक्त मानली जाते? दलदलयुक्त मृदा ही खालीलपैकी कोणत्या पिकासाठी उत्तम मानली जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ताग पीक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 अंदमान निकोबार या बेटाची राजधानी खालीलपैकी कोणती राजधानी आहे? अंदमान निकोबार या बेटाची राजधानी खालीलपैकी कोणती राजधानी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 पोर्ट ब्लेअर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 भारतामधले सर्वात मोठ्या खाऱ्या पाण्याचे सरोवर खालीलपैकी कोणते सरोवर आहे? भारतामधले सर्वात मोठ्या खाऱ्या पाण्याचे सरोवर खालीलपैकी कोणते सरोवर आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 चिल्का सरोवर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 भारतामध्ये सर्वात जास्त प्रकारचे मत्स्य उत्पादन खालीलपैकी कोठे केले जाते? भारतामध्ये सर्वात जास्त प्रकारचे मत्स्य उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये केले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 केरळ राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्ट हा खालीलपैकी कोणी पास केला होता? व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्ट हा खालीलपैकी कोणी पास केला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड लिटन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता? छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सन 1674 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 अर्थशास्त्र हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला होता? अर्थशास्त्र हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आर्य चाणक्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. त्या ठिकाणी प्रश्न पहिला आहे जागतिक अन्न दिवस खालीलपैकी कधी साजरा केला जातो? जागतिक अन्न दिवस हा खालीलपैकी कधी साजरा केला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 16 ऑक्टोबर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 इट्स ऑलवेज पॉसिबल हे पुस्तक खालीलपैकी कोणाचे पुस्तक आहे? इट्स ऑलवेज पॉसिबल हे पुस्तक खालीलपैकी कोणाचे पुस्तक आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 किरण बेदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 ज्ञानपीठ पुरस्काराची सुरुवात खालीलपैकी कधीपासून झालेली आहे? ज्ञानपीठ पुरस्काराची सुरुवात खालीलपैकी कधीपासून झालेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1965 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 भारतीय भूसेना दिन खालीलपैकी कधी साजरा केला जातो? भारतीय भूसेना दिन खालीलपैकी कधी साजरा केला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 15 जानेवारी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 महाराष्ट्रामधील सर्वात कमी लांबीची नदी खालीलपैकी कोणती नदी आहे? महाराष्ट्रामधील सर्वात कमी लांबीची नदी खालीलपैकी कोणती नदी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 नर्मदा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 महाराष्ट्रामधील जायकवाडी प्रकल्पाच्या जलाशयाचे नाव खालीलपैकी काय आहे? महाराष्ट्रामधील जायकवाडी प्रकल्पाच्या जलाशयाचे नाव खालीलपैकी कोणते नाव आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 नाथ सागर या ठिकाणी योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 8वा, रेहेकुरी अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? रेहेकुरी अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 अहमदनगर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9वा, अरबी समुद्राच्या किनारपट्टी लगतच्या सखल भागास खालीलपैकी काय म्हणतात? अरबी समुद्राच्या किनारपट्टी लगतच्या सखल भागास खालीलपैकी काय म्हणतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 खलाटी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10वा, इकॉलॉजी म्हणजेच खालीलपैकी कोणते शास्त्र होय? इकॉलॉजी म्हणजेच खालीलपैकी कोणते शास्त्र होय? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 परिस्थितिकी शास्त्र या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11वा, आनंद या शब्दाचा खालीलपैकी समानार्थी नसलेला शब्द आपल्याला ओळखायचा आहे. आनंद या शब्दाचा खालीलपैकी समानार्थी नसलेला शब्द पुढीलपैकी कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 गेह या ठिकाणी समानार्थी नसलेला शब्द होईल. प्रश्न क्रमांक 12वा, शब्द समूहाबद्दल आपल्याला एक शब्द निवडायचा आहे. नवीन मताचा पुरस्कार करणारा खालीलपैकी योग्य आन्सर कोणते होईल? नवीन मताचा पुरस्कार करणारा खालीलपैकी योग्य आन्सर कोणते होईल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 नवमतवादी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13वा, खालीलपैकी कोणते पठार हे टेबल लँड नावाने ओळखले जाते? खालीलपैकी कोणते पठार हे टेबल लँड या नावाने ओळखले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पाच गणी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15वा, हैदराबाद मुक्तीसंग्रामाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते? हैदराबाद मुक्तीसंग्रामाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 स्वामी रामानंद तीर्थ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16वा, लोकमान्य टिळक हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे नेते होते? लोकमान्य टिळक हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे नेते होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 जहालमतवादी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17वा, सुप्रसिद्ध दासबोध या ग्रंथाचे कर्ते खालीलपैकी कोण आहेत? सुप्रसिद्ध दासबोध या ग्रंथाचे कर्ते खालीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 संत रामदास या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18वा, हिरव्या वनस्पती खालीलपैकी कशाच्या स्वरूपामध्ये अन्न साठवण करतात? हिरव्या वनस्पती खालीलपैकी कशाच्या स्वरूपामध्ये अन्न साठवण करतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 स्टार्च या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, सूर्यकुलामध्ये सर्वाधिक उपग्रह असणारा ग्रह खालीलपैकी कोणता आहे? सूर्यकुलामध्ये सर्वाधिक उपग्रह असणारा ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 गुरु ग्रह या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21, रेग्युलेटिंग ॲक्टनुसार भारताचा पहिला गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण बनला होता? रेग्युलेटिंग ॲक्टनुसार भारताचा पहिला गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण बनला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 वॉरन हेस्टिंग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22, तैनाती फौजेचा जनक असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? तैनाती फौजेचा जनक असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 लॉर्ड वेलस्ली या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23, संवाद कौमुदी व मिरत अल अखबार ही वृत्तपत्रे खालीलपैकी कोणी सुरू केली होती? संवाद कौमुदी व मिरत उल अखबार ही वृत्तपत्रे खालीलपैकी कोणी सुरू केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राजाराम मोहन रॉय या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24, रौलट ॲक्ट कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा आहे? रौलट कायदा हा पुढीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1919 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25, ताश्कंद करार 1966 मध्ये खालीलपैकी कोणत्या दोन देशामध्ये झाला होता? ताश्कंद करार 1966 मध्ये पुढीलपैकी कोणत्या दोन देशामध्ये झाला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 भारत आणि पाकिस्तान या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26, विद्यार्थी हे मासिक खालीलपैकी कोणी सुरू केले होते? विद्यार्थी हे मासिक पुढीलपैकी कोणी सुरू केले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 साने गुरुजी या ठिकाणी
योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27. भारतीय राज्यघटनेमध्ये स्वातंत्र्याचा अधिकार पुढीलपैकी कोणत्या कलमामध्ये दिलेला आहे? भारतीय राज्यघटनेमध्ये स्वातंत्र्याचा अधिकार हे खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये दिलेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कलम 19 ते 22 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29. पटना हे शहर पुढीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर वसलेले शहर आहे? पटना हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर वसलेले शहर आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 गंगा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30. रॉकी पर्वतरांग ही पुढीलपैकी कोणत्या खंडामध्ये आहे? रॉकी पर्वतरांग ही पुढीलपैकी कोणत्या खंडामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 उत्तर अमेरिका या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31. ड जीवनसत्वाचे रासायनिक नाव पुढीलपैकी कोणते आहे? ड जीवनसत्वाचे रासायनिक नाव खालीलपैकी कोणते आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 कॅल्सिफेरॉल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32. ग्लायकोमिया हा रोग शरीराच्या कोणत्या भागाला होतो? ग्लायकोमिया हा रोग पुढीलपैकी कोणत्या अवयवाला होतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 डोळा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33. खालीलपैकी कोणता रोग हा दूषित पाण्यापासून पसरतो? पुढीलपैकी कोणता रोग हा दूषित पाण्यापासून पसरतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कॉलरा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34. जागतिक लोकसंख्या दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला साजरा केला जातो? जागतिक लोकसंख्या दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 11 जुलै या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35. कोणत्या वर्षी भारतामध्ये आयात निर्यात बँकेची स्थापना करण्यात आली होती? खालीलपैकी कोणत्या वर्षी भारतामध्ये आयात निर्यात बँकेची स्थापना करण्यात आली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सन 1982 मध्ये भारतामध्ये आयात आणि निर्यात बँकेची स्थापना करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 36. भारताची आंतरराष्ट्रीय खेळाडू रश्मी कुमारी ही खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? भारताची आंतरराष्ट्रीय खेळाडू रश्मी कुमारी ही खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कॅरम या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37. घाना पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? घाना पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राजस्थान राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39. विक्रम साराभाई अंतराळ केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? विक्रम साराभाई अंतराळ केंद्र हे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 त्रिवेंद्रम या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40. पोलाद या समिश्रामध्ये खालीलपैकी कशाचा समावेश असतो? पोलाद या समिश्रामध्ये खालीलपैकी कशाचा समावेश असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 लोखंड प्लस निकेल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41. उत्तर प्रदेशामधील पारंपरिक नृत्यशैली खालीलपैकी कोणती आहे? उत्तर प्रदेशामधील पारंपरिक नृत्यशैली खालीलपैकी कोणती आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कथक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42. भगीरथी व अलकनंदा या दोन नद्यांचा संगम खालीलपैकी कोठे होतो? भगीरथी व अलकनंदा या दोन नद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 देवप्रयाग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43. गॉड ऑफ स्मॉल थिंग्स या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 अरुंधती रॉय या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44. नट सम्राट या नाटकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? नट सम्राट या नाटकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 विवा शिरवाडकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45. भारताचा राष्ट्रपती हा केंद्र शासनाचा खालीलपैकी कोणता प्रमुख असतो? भारताचा राष्ट्रपती हा केंद्र शासनाचा खालीलपैकी कोणता प्रमुख असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 नामधारी प्रमुख या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46. भारतीय कृषी अनुसंधान संस्था खालीलपैकी कोठे आहे? भारतीय कृषी अनुसंधान संस्था खालीलपैकी कोठे आहे?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नवी दिल्ली या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 महादेव डोंगर रांगामुळे भीमा नदीचे खोरे खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यापासून वेगळे झालेले आहेत? महादेव डोंगर रांगामुळे भीमा नदीचे खोरे खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यापासून वेगळे झालेले आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 कृष्णा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 देवगड पवन ऊर्जा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? देवगड पवन ऊर्जा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सिंधुदुर्ग जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे नेल्सन मंडेला यांना भारतरत्न हा पुरस्कार खालीलपैकी कोणत्या वर्षी देण्यात आला होता? नेल्सन मंडेला यांना भारतरत्न हा पुरस्कार खालीलपैकी कोणत्या वर्षी देण्यात आला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सन 1990 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 भारतीय घटना समितीने जनगण मन या गीताला राष्ट्रगीताचा दर्जा खालीलपैकी केव्हा प्रदान केला होता? भारतीय घटना समितीने जनगण मन या गीताला राष्ट्रगीताचा दर्जा खालीलपैकी केव्हा प्रदान केला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 24 जानेवारी 1950 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 ॲस्कॉर्बिक ॲसिड हे खालीलपैकी कोणत्या व्हिटॅमिनचे रासायनिक नाव आहे? ॲस्कॉर्बिक ॲसिड हे खालीलपैकी कोणत्या व्हिटॅमिनचे रासायनिक नाव आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 व्हिटॅमिन सी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 क्रायोजेनिक इंजिनचा प्रयोग हे खालीलपैकी कशामध्ये करतात? क्रायोजेनिक इंजिनचा प्रयोग हे खालीलपैकी कशामध्ये करतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 रॉकेट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळामध्ये भारतामध्ये रेल्वे तार पोस्ट सेवेला प्रारंभ झाला होता? कोणत्या गव्हर्नर जनरलच्या कारकिर्दीमध्ये भारतामध्ये रेल्वे तार पोस्ट सेवेला प्रारंभ हा झाला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 लॉर्ड डलहौसी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 अल्बुमिन हे खालीलपैकी काय आहे? अल्बुमिन हे खालीलपैकी काय आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 प्रोटीन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 जगामधले सर्वात मोठे खाऱ्या पाणी सरोवर खालीलपैकी कोणते सरोवर आहे? जगामधले सर्वात मोठ्या खाऱ्या पाणी सरोवर खालीलपैकी कोणते आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कॅस्पियन सरोवर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 जगातले सर्वात मोठे वाळवंट सहारा हे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? जगामधले सर्वात मोठे वाळवंट सहारा हे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 उत्तर आफ्रिका या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 ओझोनचा थर हा वातावरणाच्या कोणत्या थरामध्ये असतो? ओझोनचा थर हा वातावरणाच्या खालीलपैकी कोणत्या थरामध्ये असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 स्थितांबर स्तर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 उज्जैन हे महत्त्वाचे धार्मिक स्थळ खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? उज्जैन हे महत्त्वाचे धार्मिक स्थळ खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मध्य प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 पहिली ज्ञानपीठ पुरस्कार विजेती महिला खालीलपैकी कोण आहे? पहिली ज्ञानपीठ पुरस्कार महिला विजेती खालीलपैकी कोण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आशापूर्णा देवी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 सूर्यमालेमधील निळ्या रंगाचा ग्रह हा खालीलपैकी कोणता ग्रह आहे? सूर्यमालेमधला निळ्या रंगाचा ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 पृथ्वी ग्रह या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 भारतामध्ये सर्वात जास्त कोळसा खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये सापडतो? भारतामध्ये सर्वात जास्त कोळसा खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये सापडतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 दामोदर नदीचे खोरे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 राष्ट्रीय एकात्मता दिन हा खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? राष्ट्रीय एकात्मता दिन हा खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 13 ऑक्टोबर या ठिकाणी योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 16वा, घटप्रभा मलप्रभा या खालीलपैकी कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? घटप्रभा मलप्रभा या खालीलपैकी कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कृष्णा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17वा, घाना पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? घाना पक्षी अभयारण्य हे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राजस्थान राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18वा, कोळसा खाणीसाठी प्रसिद्ध असलेले राणीगंज हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? कोळसा खाणीसाठी प्रसिद्ध असलेले राणीगंज हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पश्चिम बंगाल राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, सातपुडा पर्वत रांगेमधील सर्वात उंच शिखर धूपगड यांची उंची खालीलपैकी किती मीटर आहे? सातपुडा या पर्वत रांगेमधील सर्वात उंच शिखर धूपगड यांची उंची खालीलपैकी किती मीटर आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 1350 मीटर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21, महाराष्ट्राचा राज्यपक्षी खालीलपैकी कोणता आहे? महाराष्ट्राचा राज्यपक्षी खालीलपैकी कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 हरियाल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22, महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी साक्षरतेचा जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी साक्षरतेचा जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नंदुरबार जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23, कोकणामधील सर्वात जास्त लांबीची नदी खालीलपैकी कोणती नदी आहे? कोकणामधील सर्वात जास्त लांबीची नदी खालीलपैकी कोणती नदी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 उल्हास नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24, सुंदरबन हा प्रदेश खालीलपैकी कोणत्या प्रदेशामध्ये आहे? सुंदरबन हा खालीलपैकी कोणत्या प्रदेशामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 गंगेचा त्रिभुज प्रदेश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25, बाबळी हा प्रकल्प गोदावरी नदीवरील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बाबळी हा प्रकल्प गोदावरी नदीवरील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 नांदेड जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26, नीरा नदीवर बांधण्यात आलेले भाटघरे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? नीरा नदीवर बांधण्यात आलेले भाटघरे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 पुणे जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27, हरिश्चंद्रगड हे पर्वत शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? हरिश्चंद्रगड पर्वत शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 अहमदनगर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29, महाराष्ट्र व गुजरात राज्यांच्या सीमाभागातून वाहणारी नदी खालीलपैकी कोणती नदी आहे? महाराष्ट्र व गुजरात राज्यांच्या सीमाभागातून वाहणारी नदी खालीलपैकी कोणती नदी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 दमनगंगा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30, नायगाव मयूर हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? नायगाव मयूर हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 बीड जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31, भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी कोणत्या वर्षापासून सुरू झाली होती? भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी ही खालीलपैकी कोणत्या वर्षापासून सुरू झाली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सन 1950 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33, पोलीस खाते हे खालीलपैकी कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते? पोलीस खाते हे खालीलपैकी कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 गृह मंत्रालय या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34, बांगलादेश या देशाचे चलन खालीलपैकी कोणते चलन आहे? बांगलादेश या देशाचे चलन खालीलपैकी कोणते चलन आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 टंका या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35, शरीराचे तापमान मोजण्यासाठी खालीलपैकी कोणत्या यंत्राचा वापर करतात? शरीराचे तापमान मोजण्यासाठी खालीलपैकी कोणत्या यंत्राचा वापर करतात? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 थर्मामीटर या ठिकाणी
योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36. महाराष्ट्रामध्ये इंद्रावती व गोदावरी या दोन नद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? महाराष्ट्रामध्ये इंद्रावती आणि गोदावरी या दोन नद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 गडचिरोली जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37. IMEI ही संज्ञा खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? IMEI ही संज्ञा खालीलपैकी कशाशी संबंधित संज्ञा आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मोबाईल फोन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38. ठोसेघर धबधबा हा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ठोसेघर धबधबा हा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सातारा जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40. भारताचा औद्योगिक विकास हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला होता? भारताचा औद्योगिक विकास हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 धनंजय गाडगीळ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41. महात्मा गांधी यांच्या अटकेनंतर गुजरातमधील धारासणा येथील सत्याग्रहाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते? महात्मा गांधी यांच्या अटकेनंतर गुजरातमधील धारासणा येथील सत्याग्रहाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सरोजिनी नायडू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42. सन 1950 मध्ये जगदंब कुष्ठनिवास यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? सन 1950 मध्ये जगदंब कुष्ठनिवास यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. क्रमांक 43. झाशीचा दत्तक वारसा नामंजूर खालीलपैकी कोणी केला होता? झाशीचा दत्तक वारसा नामंजूर खालीलपैकी कोणी केला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 लॉर्ड डलहौसी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44. सन 1935 मध्ये वर्धा येथे गांधीजींनी खालीलपैकी कोणता आश्रम स्थापन केला होता? सन 1935 मध्ये वर्धा येथे गांधीजींनी खालीलपैकी कोणता आश्रम स्थापन केला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सेवाग्राम आश्रम या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45. माउंट बॅटन योजना ही खालीलपैकी कोणत्या दिवशी जाहीर करण्यात आली होती? माउंट बॅटन योजना ही खालीलपैकी कोणत्या दिवशी जाहीर करण्यात आली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 जून 1947 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46. मुंबई येथे शारदा सदन ही संस्था खालीलपैकी कोणी सुरू केली होती? मुंबई येथे शारदा सदन ही संस्था खालीलपैकी कोणी सुरू केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 पंडिता रमाबाई या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47. पृथ्वीच्या मध्यामधून जाणाऱ्या काल्पनिक रेषेस खालीलपैकी काय म्हणतात? पृथ्वीच्या मध्यातून जाणाऱ्या काल्पनिक रेषेस खालीलपैकी काय म्हणतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 विषुववृत्त या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48. सोयाबीनच्या उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचे राज्य खालीलपैकी कोणते राज्य आहे? सोयाबीनच्या उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचे राज्य खालीलपैकी कोणते राज्य आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 मध्य प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50. बॉम्बे प्रेसिडेन्सी या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? बॉम्बे प्रेसिडेन्सी या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 फिरोज शाह मेहता या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 51. कोणत्या राज्यामध्ये रस्त्याची घनता ही सर्वात कमी आहे? खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये रस्त्याची घनता ही सर्वात कमी आहे? तर आपल्याला नक्कीच कॉमेंट करून सांगायचं आहे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये रस्त्याची घनता ही सर्वात कमी आहे ते. तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे महाराष्ट्राच्या दक्षिणेला गोवा या राज्याबरोबर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सरहद आहे? महाराष्ट्राच्या दक्षिणेला गोवा या राज्याबरोबर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सरहद आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सिंधुदुर्ग जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 कोणत्या अर्थशास्त्रज्ञाला अर्थशास्त्राचे जनक असे म्हटले जाते? खालीलपैकी कोणत्या अर्थशास्त्रज्ञाला अर्थशास्त्राचे जनक असे म्हटले जाते?
त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ॲडम स्मिथ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 विशिष्ट असा ओळख क्रमांक म्हणजे आधार हा खालीलपैकी किती अंकी असतो? आधार क्रमांक हा खालीलपैकी किती अंकी असतो? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आधार क्रमांक हा 12 अंकी असतो या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 आमदाराचे विशेष अधिकार भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये नमूद केलेले आहेत? आमदाराचे विशेष अधिकार भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या कलमामध्ये नमूद केलेले आहेत? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कलम 194 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 भारताच्या तिजोरीमध्ये कोणते राज्य हे सर्वाधिक कर भरते? भारताच्या तिजोरीमध्ये कोणते राज्य हे सर्वाधिक कर भरते? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमाच्या अंतर्गत केंद्रीय अर्थसंकल्प हा संसदेमध्ये सादर केला जातो? भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमाच्या अंतर्गत केंद्रीय अर्थसंकल्प हा संसदेमध्ये सादर केला जातो? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कलम 112 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 स्वयंचलित वाहनामधून खालीलपैकी कोणता विषारी वायू बाहेर पडतो? स्वयंचलित वाहनामधून खालीलपैकी कोणता विषारी वायू हा बाहेर पडतो? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कार्बन मोनॉक्साईड वायू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 कोणत्या वर्षी अंतर्गत शांततेच्या कारणावरून भारतामध्ये प्रथम आणीबाणी पुकारण्यात आली होती? भारतामध्ये प्रथम कोणत्या वर्षी आणीबाणी पुकारण्यात आली होती? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सन 1975 मध्ये भारतामध्ये प्रथम आणीबाणी ही पुकारण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 9 ओणम हा सण खालीलपैकी कोणत्या राज्याचे एक वैशिष्ट्य आहे? ओणम हा सण खालीलपैकी कोणत्या राज्याचे एक वैशिष्ट्य आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 केरळ राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 राजा केळकर वस्तू संग्रहालय महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? राजा केळकर वस्तू संग्रहालय महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पुणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 सेवा क्षेत्र म्हणजे अर्थव्यवस्थेमधले खालीलपैकी कोणते क्षेत्र होय? सेवा क्षेत्र म्हणजे अर्थव्यवस्थेमधले खालीलपैकी कोणते क्षेत्र होय? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 तृतीय क्षेत्र या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 धान्य साठवण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर केला जातो? धान्य साठवण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर केला जातो? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सोडियम बेन्झोएट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 आरशाच्या पाठीमागे खालीलपैकी कशाचा लेप असतो? आरशाच्या पाठीमागे खालीलपैकी कशाचा लेप असतो? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सिल्वर नायट्रेट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मानवी गुणसूत्रामधील सर्वात लहान गुणसूत्रे खालीलपैकी कोणती गुणसूत्रे आहे? मानवी शरीरामधील सर्वात लहान गुणसूत्रे खालीलपैकी कोणती गुणसूत्रे आहेत? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 गुणसूत्र 21 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 भिंगांचा भिंगांक हा खालीलपैकी कशामध्ये मोजला जातो? भिंगांचा भिंगांक हा खालीलपैकी कशामध्ये मोजला जातो? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 डायोप्टर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 द थर्ड पिलर या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? द थर्ड पिलर या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 रघुराम राजन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 महाराष्ट्राच्या अतिपूर्वेकडील सीमेवरून वाहणारी नदी खालीलपैकी कोणती नदी आहे? महाराष्ट्राच्या अतिपूर्वेकडील सीमेवरून वाहणारी नदी खालीलपैकी कोणती नदी आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 इंद्रावती नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 दुष्काळाच्या प्रश्नावरील खतफोडीच्या बंडाशी खालीलपैकी कोण संबंधित होते? दुष्काळाच्या प्रश्नावरील खतफोडीच्या बंडाशी खालीलपैकी कोण संबंधित होते? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 महात्मा ज्योतिबा फुले या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 खालीलपैकी कोणता रोग हा हवेमार्फत पसरणारा रोग आहे? खालीलपैकी कोणता रोग हा हवेमार्फत पसरणारा रोग आहे?
त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 गोवर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 शीतपेयामध्ये खालीलपैकी कोणता घटक असतो? शीतपेयामध्ये खालीलपैकी कोणता घटक असतो? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 कार्बन डायऑक्साईड या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या विभागामध्ये सर्वात जास्त वन्यजीव अभयारण्ये आहेत? महाराष्ट्राच्या खालीलपैकी कोणत्या विभागामध्ये सर्वात जास्त वन्यजीव अभयारण्ये आहेत? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 विदर्भ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 भारतामध्ये खारफुटी वनांचे सर्वात जास्त क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? भारतामध्ये सर्वात जास्त खारफुटी वनांचे क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 पश्चिम बंगाल राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 गुसाडी हे खालीलपैकी कोणत्या राज्याचे लोकप्रिय नृत्य आहे? गुसाडी हे खालीलपैकी कोणत्या राज्याचे लोकप्रिय लोकनृत्य आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 तेलंगणा राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 पोक्सो हा कायदा खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? पोक्सो हा कायदा खालीलपैकी कशाशी संबंधीचा कायदा आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 लैंगिक गुन्ह्यापासून मुलांचे संरक्षण या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 पिरॅमिडचा देश असे खालीलपैकी कोणत्या देशाला म्हणतात? पिरॅमिडचा देश असे खालीलपैकी कोणत्या देशाला म्हटले जाते? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 इजिप्त देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 व्हाईट हाऊस हे प्रमुख स्थळ खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? व्हाईट हाऊस हे प्रमुख स्थळ खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 वॉशिंग्टन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 सूर्याची प्रकाश किरणे पृथ्वीवर पोहोचण्यास खालीलपैकी किती मिनिटे वेळ लागतो? सूर्याचे प्रकाश किरण पृथ्वीवर पोहोचण्यासाठी खालीलपैकी किती मिनिटे वेळ लागतो? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 8 मिनिटे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 गंगा नदीचे उगमस्थान खालीलपैकी कोणते उगमस्थान आहे? गंगा नदीचे उगमस्थान खालीलपैकी कोणते उगमस्थान आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 गंगोत्री उत्तराखंड या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 ॲनी बेझंट या खालीलपैकी कोणत्या वर्षी राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा होत्या? ॲनी बेझंट या खालीलपैकी कोणत्या वर्षी राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा होत्या? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1917 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 ओरस बुद्रुक हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचे मुख्यालय आहे? ओरस बुद्रुक हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचे मुख्यालय आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सिंधुदुर्ग जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 कोकणचे गांधी म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? कोकणचे गांधी म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आप्पासाहेब पटवर्धन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 यवतमाळ हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो? यवतमाळ हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अमरावती प्रशासकीय विभाग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 औरंगाबाद या प्रशासकीय विभागामध्ये खालीलपैकी किती जिल्ह्यांचा समावेश होतो? औरंगाबाद या प्रशासकीय विभागामध्ये खालीलपैकी किती जिल्ह्यांचा समावेश होतो? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 8 जिल्ह्यांचा समावेश होतो या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी खालीलपैकी कोणती आहे? महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी खालीलपैकी कोणती आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पुणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 माळढोक पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? माळढोक पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सोलापूर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नांदेड जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 सर्वाधिक पावसाचे ठिकाण असलेले मौसिनराम हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? मौसिनराम हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे?
त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मेघालय राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 रणांगण एक झाड दोन पक्षी हे पुस्तक खालीलपैकी कोणाचे पुस्तक आहे? रणांगण एक झाड दोन पक्षी हे पुस्तक खालीलपैकी कोणाचे पुस्तक आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 विश्राम भेडेकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 संयुक्त राष्ट्र संघटना बालक निधी म्हणजे युनिसेफ या संघटनेचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? युनिसेफ या संघटनेचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 न्यूयॉर्क या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 सार्क संघटनेचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? सार्क या संघटनेचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 काठमांडू नेपाळ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 पंचायत राज पद्धतीचा स्वीकार करणारे महाराष्ट्र हे खालीलपैकी कितवे राज्य आहे? पंचायत राज पद्धतीचा स्वीकार करणारे महाराष्ट्र हे खालीलपैकी कितवे राज्य आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 90 राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 रायगड या जिल्ह्याचे मुख्यालय खालीलपैकी कोणते ठिकाण आहे? रायगड या जिल्ह्याचे मुख्यालय खालीलपैकी कोणते आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 अलिबाग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती? महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सन 1962 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 रेल्वे डबे निर्मितीसाठी प्रसिद्ध असलेले पेरांबूर हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? रेल्वे डबे निर्मितीसाठी प्रसिद्ध असलेले पेरांबूर हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 तामिळनाडू राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही MPSC तयारी करत असाल तर अनअकॅडमीवर अतिशय महत्त्वाच्या बॅच लॉन्च झालेल्या सर्वांनी अनअकॅडमी हा ॲप डाउनलोड करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला आपला RVD लाईव्ह हा कोड सर्वांनी टाकून जॉईन करायचा आहे. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता विजेता दशेरा स्पेशल टॅलेंट हंट टेस्ट सिरीज फॉर कंबाईन एक्झाम अतिशय महत्त्वाची ही टेस्ट आहे. सर्वांनी या टेस्टमध्ये जॉईन व्हायचं आहे. आपला कोणता कोड आहे? RVD लाईव्ह हा कोड टाकून सर्वांनी जॉईन करायचा आहे. केव्हा आहे? 15 ऑक्टोबरला अतिशय महत्त्वाची ही टेस्ट सिरीज आहे. या ठिकाणी बघू शकतो मी काय आहे राज्यसेवा इंटिग्रेटेड स्कॉलरशिप टेस्ट सिरीज क्रमांक 12. ओके, केव्हा आहे? 10 ऑक्टोबरला आहे. अतिशय महत्त्वाची ही पण टेस्ट सिरीज. सर्वांनी आपला RVD लाईव्ह हा कोड टाकून सर्वांनी जॉईन करायचा आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता कोणती बॅच आहे? फुल लेंथ इंटिग्रेटेड प्री आणि मेन्स बॅच फॉर PSI STI एक्झामसाठी अतिशय महत्त्वाची ही बॅच आहे. केव्हापासून आहे? 13 ऑक्टोबरपासून अतिशय महत्त्वाची ही पण बॅच आहे. सर्वांनी आपला RVD लाईव्ह हा कोड टाकून सर्वांनी बॅचमध्ये जॉईन व्हायचं आहे. तुम्हाला 10% ऑफ मिळत जाईल. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता कोणती बॅच आहे? रणांगण कॉम्प्रिहेन्सिव्ह इंटिग्रेटेड प्री आणि मेन्स बॅच फॉर राज्यसेवा एक्झाम अतिशय महत्त्वाची ही पण बॅच. सर्वांनी आपला RVD लाईव्ह हा कोड टाकून बॅचमध्ये जॉईन व्हायचं. तुम्हाला 10% ऑफ मिळत जाईल. किंवा बॅच आहे 6 ऑक्टोबरपासून अतिशय महत्त्वाची बॅच आहे. जे विद्यार्थी राज्यसेवा PSI STI ASO डिपार्टमेंटल PSI यांची तयारी करत असतील सर्वांसाठी एकच सबस्क्रिप्शन. सर्वांनी आपला RVD लाईव्ह हा कोड टाकून तुम्ही 10% ऑफ मिळवू शकता.